आजच चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा। एमपीएससीच्या परीक्षांची तयारी करताय का? स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी सर्वोत्कृष्ट प्लॅटफॉर्म म्हणजे एमपीएससी लक्ष्य ॲप आताच प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा। सर्व विषयांची तयारी लाईव्ह व रेकॉर्डेड क्लासेसद्वारे, तज्ञ मार्गदर्शक, पीडीएफ नोट्स व टेस्ट सिरीज एकाच ठिकाणी। अधिक माहितीसाठी संपर्क 8669456963। गुड मॉर्निंग अभ्यासक मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं एमपीएससी लक्ष्य यूट्यूब चॅनलला। आपण रोजच्या चालू घडामोडींची सिरीज ही कंटिन्यू करतोय आणि रोजच्या चालू घडामोडींमध्ये आज 17 मार्च 2022च्या महत्त्वाच्या सर्व चालू घडामोडी आपण कव्हर करतोय। तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे। सर्वात पहिले तुम्हाला होळीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आपल्या चालू घडामोडींची सुरुवात कालच्या प्रश्नापासून। काल आपण प्रश्न घेतला होता की राष्ट्रीय लसीकरण दिवस कधी साजरा केला जातो, तर 16 मार्च याचा आन्सर आहे। 16 मार्च रोजी राष्ट्रीय लसीकरण दिवस साजरा केला जातो, नॅशनल वॅक्सिनेशन डे। याच दिवशी ओरल पोलिओ वॅक्सिन ओपीव्ही जी आहे ही पहिल्यांदा भारतामध्ये देण्यात आली होती आणि त्यामुळे 16 मार्च हा दिवस नॅशनल वॅक्सिनेशन डे म्हणून साजरा केला जातो। तर आजच्या न्यूजला सुरुवात करूयात। आमदार निधी आता 5 कोटी रुपये असणार आहे। लागोपाठ तिसऱ्या वर्षी यामध्ये भरघोस वाढ करण्यात आली आहे। आता हा आमदार निधी काय असतो, तर जो आमदारासाठीचा असलेला निधी आहे, त्यांच्या मतदारसंघामध्ये विकास कामांसाठी निधी खर्च केला जातो, त्याला आमदार निधी असं म्हटलं जातं। आणि हा आता 5 कोटी रुपये पुढच्या वर्षासाठी जो आहे हा 5 कोटी रुपये असणार आहे, अशी घोषणा महाराष्ट्राचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे। महसूल तूट वाढत असल्याने खर्चावर बंधनं आली आहेत आणि त्याचा विकास कामांवरती परिणाम होतोय, म्हणून लागोपाठ तिसऱ्या वर्षी आमदार निधीमध्ये 1 कोटीने वाढ करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री तसंच वित्तमंत्री अजित पवार यांनी केली आहे। आता हा जो निधी आहे हा कशासाठी वापरला जाईल, तर मतदारसंघातले छोटे मोठे काम आहेत, तर हे काम करण्यासाठी हा 5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे। तसंच 6 विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदाराला सुद्धा 5 कोटी रुपये उपलब्ध होतात। म्हणजे आता आमदार आणि खासदार या दोघांनाही 5-5 कोटी रुपये चा निधी उपलब्ध आहे। पण बघा, लोकसभेचा जो खासदार आहे, खासदाराकडे जास्त मोठा मतदारसंघ आहे, एरिया जास्त आहे, पण आमदाराकडे कमी एरिया असून त्याला जास्त निधी हा उपलब्ध झालाय। त्यामुळे आमदार आता जास्त विकास निधी खर्च करू शकणार आहे। आता जो मागच्या आठवड्यामध्ये अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता, त्यामध्ये 30,000 कोटींची महसुली तूट अपेक्षित धरण्यात आली होती। तसंच राजकोषीय धोरणाच्या विवरणपत्रात सुद्धा खर्चावर नियंत्रण आणण्याचा सल्ला देण्यात आला होता, पण तरी सुद्धा आमदार निधीमध्ये 1 कोटीने वाढ करण्यात आली आहे। म्हणजे जसं बेसिक सुविधा आहे, रस्ते, पायवाटा, ड्रेनेज सिस्टीम सारखी जी कार्य आहे, व्यायामशाळा, डेव्हलपमेंट, हे सगळी कामं आता आमदारांना करता येणार आहे। बघा, ही जी आहे ही निधी किती रुपये होता, 2012 ते 20 पर्यंत आमदार निधीमध्ये कुठलीच वाढ करण्यात आली नव्हती। मग नंतर 3 वर्ष जसं 2020-21, 21-22 आणि 22-23 मध्ये 2011-12 मध्ये हा 1.5 कोटीवरून 2 कोटी रुपये करण्यात आला होता। त्यानंतर डायरेक्ट 2020 मध्ये याच्यामध्ये वाढ करण्यात आली, 2 कोटीवरून 3 कोटी, पुढल्या वर्षी 3 कोटीवरून 4 कोटी आणि त्यानंतर मग आता 5 कोटींवरती हा देण्यात आलेला आहे। तर यामध्ये अर्थसंकल्पीय चर्चेला उत्तर देत असताना त्यांनी आमदारांच्या सचिवाचं वेतन 25,000 वरून 30,000 रुपये, तर चालकाचं 15,000 वरून 20,000 रुपये करण्याची घोषणा केली आहे। त्यामुळे 354 कोटी रुपये एक्स्ट्रा हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटला भरावे लागणार आहेत। तर हा जो निधी आहे ना, विधानसभेच्या 288 आणि विधान परिषदेच्या 66 अशा एकूण 354 सदस्यांच्या आमदार निधीमध्ये दरवर्षी 1 कोटीने वाढ झाली आहे। त्यामुळे आता 1770 कोटी रुपये हे आमदार निधीमध्ये खर्च होणार आहे। त्यानंतरची बातमी जी आहे, 6 दशक म्हणजे 60 वर्ष आमदार राहिलेले ज्येष्ठ सहकार नेते शंकरराव कोल्हे यांचं निधन झालंय। अहमदनगर जिल्ह्यामधील ते होते। संजीवनी उद्योग समूहाचे संस्थापक आणि सहकार महर्षी त्यांना म्हटलं जात होतं। तर शंकरराव कोल्हे यांचं वयाच्या 93व्या वर्षी नाशिक येथे निधन झालं आणि त्यांना सहकार क्षेत्रामधलं एक मोठं नाव असं म्हटलं जातं। बऱ्याचशा मंत्रालयांचा कारभार सुद्धा त्यांनी सांभाळला होता। 1960 मध्ये सहकाराच्या माध्यमातून संजीवनी सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली होती आणि नंतर मग रासायनिक प्रकल्प पण त्यांनी
यशस्वी केला होता. 1972 मध्ये विधानसभेची उमेदवारी त्यांनी घेतली होती अपक्ष म्हणून आणि कोपरगाव तालुक्याचं प्रतिनिधित्व त्यांनी चालू केलं. 85 ते 90 एवढाच कालावधी सोडला तर जवळपास 60 वर्ष हे आमदार होते. त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. तर प्रीती मॅडमचा क्लास मे बी आज पॉसिबिलिटी कमी आहे होण्याची. हा क्लास उद्या होऊ शकतो. 5 राज्यांमधल्या निवडणुका पार पडल्या ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि त्यापैकी पंजाब हे जे राज्य आहे जिथे आम आदमी पक्षाची सत्ता स्थापन झाली. यावेळी आम आदमी पक्षाचे भगवंत मान यांचा शपथविधी पार पडला. पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. बरं, पण हा जो शपथविधी आहे ना हा चंदीगड येथे झाला नाही, तर खटकर कलान या ठिकाणी. हे काय आहे तर शहीद भगतसिंग यांचं मूळ गाव आहे खटकर कलान. तिथे हा शपथविधी पार पडला आणि हे आता 17वे मुख्यमंत्री असणार आहेत. पंजाबचे 17वे मुख्यमंत्री. अकाली दल आणि काँग्रेस व्यतिरिक्त हे पहिलेच असे मुख्यमंत्री असणार आहेत. 17वे मुख्यमंत्री असतील आणि जे अकाली दल पंजाबच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अकाली दल व काँग्रेस यांचेच आतापर्यंत मुख्यमंत्री होते. त्या व्यतिरिक्त तिसरा पक्ष जो आहे आता आपने 117 पैकी तब्बल 92 जागा निवडून आल्या, जागांवरती त्यांचे आमदार निवडून आलेत आणि आपचे मुख्यमंत्री म्हणून भगवंत मान यांनी शपथ घेतली आहे. ऑलरेडी 2 वेळा पंजाबमध्ये संगरूर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व मिळवलं होतं आणि ऑलरेडी ते राजकारणामध्ये होतेच. पहिले तर कॉमेडियन म्हणून कार्यरत होते. कॉमेडियन म्हणून त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली. अनेक कॉमेडी शो मध्ये लोकप्रियता मिळवली. मग 2011 मध्ये मनप्रीत सिंग बादल यांच्या नेतृत्वाखाली पंजाब पीपल पार्टी सोबत ते राजकारणामध्ये आले. 2012 मध्ये लहरगागा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती. पण 2014 मध्ये ज्यावेळी आम आदमी पक्षाची स्थापना झाली तर त्यावेळी 2014 मध्ये त्यांनी संगरूर लोकसभा मतदारसंघातून यशस्वी निवडणूक लढवली होती आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखदेव सिंह धिंडसा यांचा त्यांनी पराभव केला होता आणि 2 वेळा संगरूर लोकसभा मतदारसंघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलंय. बरं, आता मग हे मुख्यमंत्री झालेत तर मग त्यांचं जे लोकसभा सभासदत्व होतं, लोकसभा सभासदत्व जे होतं याचा राजीनामा त्यांनी दिलेला आहे. ओम बिर्ला यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला होता आणि त्यानंतर मग ऍज अ मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे. काल एक उद्घाटन झालं. कशाचं तर हायड्रोजन फ्युएल सेलवर चालणाऱ्या टोयोटा मिराई या इलेक्ट्रिक गाडीचं लोकार्पण. माननीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी केलंय. नवी दिल्लीमध्ये हा सोहळा पार पडला होता. देशात पहिल्यांदाच ग्रीन हायड्रोजन आधारित परिसंस्था निर्माण करणारी किंवा ग्रीन हायड्रोजन फ्युएलवर चालणारी ही कार, त्याला FSEV असं म्हटलं जातं. FSEV. तर याचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे आणि हा अशा प्रकारचा पहिला प्रकल्प असणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी हायड्रोजनवर आधारित हा प्रकल्प या प्रकल्पाचं उद्घाटन केलं आणि टोयोटाच्या माध्यमातून टोयोटा मिराई ही गाडी जी आहे मार्केटमध्ये आता अर्पण करण्यात आलेली आहे. तर हायड्रोजनमुळे काय होतं, या ग्रीन हायड्रोजनमुळे पर्यावरणाचा ऱ्हास कमी होण्यास मदत होते. प्रदूषण जे आहे ते अतिशय कमी प्रमाणात होतं. तसंच कमी कार्बन ऊर्जा सुद्धा याच्यामध्ये उपयोगात येणार आहे. तर हा एक महत्वाचा प्रकल्प आहे. याचं उद्घाटन नितीनजी गडकरी यांनी केलंय आणि जगातला सर्वात प्रगत तंत्रज्ञान असलेल्या ग्रीन हायड्रोजन फ्युएल सेल इलेक्ट्रिक व्हेकल या गाडीचं लोकार्पण त्यांनी दिल्लीमध्ये केलं. तर ही जी आहे ही एक महत्वाची बातमी आहे. ग्रीन हायड्रोजन फ्युएलवर चालणारी ही गाडी. टोयोटा किर्लोस्कर प्रायव्हेट लिमिटेडने सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी सोबत जगातील सर्वात प्रगत असा फ्युएल सेल इलेक्ट्रिक व्हेकल ही गाडी तयार केली आणि भारतामध्ये हिचं प्रोडक्शन होऊन आता रस्त्यावरती धावणार आहे. त्यामुळे जे फॉसिल फ्युएल्स आहेत, आता आपल्याला माहिती आहे सगळ्यांना किती किमती ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत. $100 पर बॅरलच्या पुढे
किमती गेल्यात. पण काल क्रूड ऑइल जे आहेत, तर क्रूड ऑइलच्या किमती काल जरा कमी झालेल्या आहेत, $100 पेक्षा कमी झालेल्या आहेत. पण रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळे ही परिस्थिती ओढावलेली आहे. रशियामधून जे होणारं फ्युएल आहे, म्हणजे एक बातमी मी वाचत होतो, तर रशियामधनं होणारं फ्युएल जे आहे एप्रिल पासून त्याचा एक्सपोर्ट सुद्धा बंद, म्हणजे लोकांनी जे आहे रशियाकडनं आता तेल घेणं जे आहे ते बंद करणार आहे. त्यामुळे रशियाची आर्थिक कुचंबणा अजून होऊ शकते. 5G तंत्रज्ञान ज्याची सर्वजण आता वाट बघतायत, तर केंद्र सरकारने रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, वोडाफोन आणि MTL यांना 5G टेक्नॉलॉजीच्या टेस्ट करण्यासाठी किंवा चाचण्या घेण्यासाठी परवानगी केली आहे. या ट्रायल भारतामध्ये चालू करण्यात आल्या. या संदर्भातील बातमी PIB मध्ये काल देण्यात आलेली होती. केंद्रीय दळणवळण राज्यमंत्री देवश्री चव्हाण यांनी भारतामध्ये या 4 कंपन्यांना रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, वोडाफोन आयडिया आणि महानगर टेलिफोन निगम लिमिटेड यांना परवानगी दिली आहे. तर लोकसभेमध्ये एक प्रश्न विचारण्यात आला होता, त्यामध्ये त्यांनी हा उत्तर दिलं. आता हे 5G टेक्नॉलॉजी आहे, यासाठी सफिशियंट असा स्पेक्ट्रम हा भारताकडे अवेलेबल आहे असं त्यांनी सांगितलंय. ही जे 5G टेक्नॉलॉजी आहे यासाठी आंतरराष्ट्रीय मोबाईल दूरसंचारासाठी फ्रिक्वेन्सी बँडमध्ये एरोनॉटिकल हस्तक्षेप होणार नाही, त्यासाठी पुरेसा गार्ड बँड अवेलेबल आहे अशी माहिती सुद्धा त्यांनी दिली. आता ही नेमकी टेक्नॉलॉजी काय आहे हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. जो डाउनलोड स्पीड किंवा अपलोड स्पीड जो आहे 10 Gbps 10 GB पर सेकंद एवढ्या वेगाने या 5G टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून डेटा ट्रान्सफर होऊ शकतो. जसं जसं एक लेवल वाढत गेलं, ही जी म्हणजे जनरेशन असं याला म्हटलं जातं. सुरुवातीला मोबाईल टेलिफोनी आली, अॅनालॉग टेलिफोनी होती. त्यानंतर मग 2G तंत्रज्ञान आलं. 2G तंत्रज्ञानाच्या माध्यमातून SMS, ईमेल्स, इंटरनेटचा वापर वाढला. मग त्यानंतर 3G टेक्नॉलॉजी आली. 3G टेक्नॉलॉजीमध्ये स्पीड भरपूर वाढला. अप टू 42 Mbps स्पीड जो आहे तो मोबाईल इंटरनेटच्या माध्यमातून मिळायला लागला. नंतर 4G टेक्नॉलॉजीने तर आमूलाग्र क्रांती भारतामध्ये आली, म्हणजे भारतामध्येच नाही तर संपूर्ण जगामध्ये. कालचा एक लोकमतमध्ये लेख होता की सर्वात जास्त डेटा जो आहे तो भारतामध्ये वापरला जातो, म्हणजे इंटरनेट डेटा जो आहे जवळपास प्रत्येक भारतीय महिन्याकाठी 19 GB डेटाचं कन्झम्पशन करतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात इतर कुठलाच देश जो आहे हा डेटाचं कन्झम्पशन करत नाही. मग यातनं आता 5G टेक्नॉलॉजी जेव्हा येईल, तर 5G टेक्नॉलॉजीमध्ये 1000 Mbps एवढ्या तीव्र गतीने डेटाचं ट्रान्सफर होऊ शकतं. 1 मिलीसेकंड त्याचा लॅटन्सी रेट असणार आहे. 1000x बँडविड्थ पर एरिया, म्हणजे कमी ऊर्जेमध्ये कमी पॉवरमध्ये जास्त डेटा ट्रान्सफर किंवा जास्त डेटा जो आहे हा मिळू शकतो. तर एक आमूलाग्र बदल या 5G टेक्नॉलॉजीमुळे होणार आहे. तर त्याच्या ट्रायल्स भारतामध्ये चालू झाले. लेट्स होप लवकरातच हे तंत्रज्ञान स्वस्तामध्ये भारतीयांना उपलब्ध होईल. तर टेक्नॉलॉजीचा उपयोग आपण वेगवेगळ्या गोष्टींसाठी करू शकतो. जसं आता आपण भेटतोय इंटरनेटच्या माध्यमातून भेटतोय, तर तुम्हाला सुद्धा याचा उपयोग जो आहे हा होऊ शकतो. बघा 5Gचं म्हणजे मुद्दामून थोडं तुम्हाला दिसण्यासाठी म्हणून मी बाजूला केलेलं आहे. तर 5G नेटवर्कमुळे बराचसा फायदा हा होऊ शकतो. ठीक आहे, त्यानंतरची जी बातमी आहे न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांनी काय केलंय, पर्यटन जे आहे परत चालू केलेलं आहे. पर्यटनाला परत सुरुवात झाली आहे. आता पर्यटनाला सुरुवात झाली आहे म्हणजे काय झालं, तर ऍक्च्युली न्यूझीलंड जे आहे हे पर्यटनासाठी बंद होतं कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे. सर्व बॉर्डर्स त्यांनी बंद केल्या, त्यामुळे तिथे प्रादुर्भाव कमी होता. परंतु आता परत न्यूझीलंड टुरिझमसाठी चालू केलं जाणार आहे. ऑलरेडी आता आपल्याला माहिती आहे न्यूझीलंडमध्ये महिलांचा वर्ल्ड कप चालू आहे. तर इथे जे आहे पर्यटन परत चालू होणार आहे. पण त्यासाठी जे डायरेक्ट ज्यांना एंट्री मिळते, डायरेक्ट विजा शिवाय एंट्री मिळते, त्यांना 12 एप्रिल पासून थेट प्रवेश मिळणार आहे. आणि इतर जे विजा माफी पर्यटक देश आहे त्यातील लोक जे 1 मे 2022 पासून थेट भेट देऊ शकतील. पण जसं चीन आणि भारतासारखे काही जे देश आहेत यांना पहिले विजा घ्यावा लागतो, तर त्यांना थोडं वेट करावं लागणार आहे. आता देशामध्ये जाण्यापूर्वी, न्यूझीलंडमध्ये जाण्यापूर्वी लसींचे 2ही डोस घेणं कंपल्सरी आहे. न्यूझीलंडमध्ये येण्यापूर्वी कोविड निगेटिव्ह चाचणी जी आहे, कोविड निगेटिव्ह चाचणी ही लागणार आहे. आणि न्यूझीलंडमध्ये गेल्यानंतर सुद्धा त्यांना तिथे टेस्ट करावी लागणार आहे. तर न्यूझीलंडमध्ये परत पर्यटन, आणि भारतामध्ये सुद्धा आता पर्यटनासाठी जे ओपन होणार आहे, भारतामध्ये पण अशी चर्चा चालू आहे की पर्यटन आता चालू होईल परत.
काल एक रेकॉर्ड झुलन गोस्वामीने केलेला आहे. भारताची आघाडीची गोलंदाज झुलन गोस्वामी हिने महिला क्रिकेटमध्ये वन डे इंटरनॅशनल मध्ये 250 विकेट घेतलेल्या आहे. 200 पेक्षा जास्त विकेट घेणारी ही एकमेव महिला आहे आणि तिने आता 250 विकेटचा टप्पा सुद्धा पार केलेला आहे. 250 ओडीआय विकेट्स तिच्या नावावरती आता झालेल्या आहे. तिच्यानंतर जी कॅथरीन फिट्झपॅट्रिक आहे, कॅथरीन फिट्झपॅट्रिक हिने एक दिवसीय सामन्यामध्ये महिला एक दिवसीय सामन्यामध्ये 180 बळी घेतलेले आहेत. पण झुलन गोस्वामी हिने 200 पेक्षा जास्त म्हणजे आता 250 बळींचा टप्पा सुद्धा हिने पार केलाय. भारत आणि इंग्लंडची जी मॅच झाली त्यामध्ये तिने हा टप्पा जो आहे तो पार केलाय. ऍक्च्युली भारताला काल दारुण पराभव इंग्लंडच्या विरुद्ध पत्करावा लागला होता. इंग्लंड जे आतापर्यंत या वर्ल्ड कप मध्ये एकही सामना जिंकू शकला नव्हता, पण इंग्लंड सोबत जो आहे भारत आज काल जो आहे तो पराभूत झालेला आहे. लेट्स सी आता भारताचं कशा प्रकारे या वर्ल्ड कप मध्ये जे आहे पुढच्या स्टेज मध्ये भारत कसा जाऊ शकतो हे आता पुढच्या सामन्यांवरती अवलंबून आहे. कारण की भारताचा पुढचा सामना हा ऑस्ट्रेलिया सोबत आहे. तर या महत्वाच्या न्यूज होत्या. तुम्ही अजूनपर्यंत एमपीएससी लक्ष्यचं ऍप डाउनलोड केलं नसेल तर ऍप डाउनलोड करा. ऍप मध्ये बरेचसे कोर्सेस हे आपल्यासाठी अवेलेबल आहेत. फ्री नोट्स, फ्री क्लासेस सुद्धा अवेलेबल आहेत. स्टेट बोर्डाचा एक स्पेशल कोर्स त्याच्यामध्ये आहे, त्या कोर्सला सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. आणि जर तुम्हाला काही मदत हवी असेल सो 8669456963 या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता. तर मग परत भेटूया. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू फॉर युअर पार्टिसिपेशन. धन्यवाद.